माझ्या लहानपणी मी नेहमी असं ऐकायची की दुबई हे एक खूप मोठं वाळवंट आहे. तिथं राहणारे सगळे लोक हे अरब असतात. त्या सगळ्यांचं आडनाव शेख असतं. त्यांच्या प्रत्येकाच्या मालकीची तेलाची एक स्वतंत्र विहीर असते आणि ते प्रचंड श्रीमंत असतात. ते खूप खूप सोनं वापरतात. जशी जशी मोठी होत गेले तसं हे सगळं खरंच आहे की नाही हे पाहण्यासाठी मी चक्क दुबईमध्ये पोचले सुद्धा आणि दुबईच्या हॉटेलमध्ये उतरले सुद्धा. उतरल्यानंतर तिथं पाहण्यासारखी जी ठिकाणं होती त्याची मी यादी केली आणि प्रत्येक ठिकाणाहून केलेल्या खरेदीचा भाग 1 आत्ता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ग्लोबल व्हिलेज इथं गेल्याशिवाय तर दुबईची ट्रिप पूर्ण होतच नाही. त्या ग्लोबल व्हिलेजमध्ये शिरल्यानंतर आपण आधी कुठे जायचा हा प्रश्न असतो, पण तोही अभ्यास मी करून ठेवलेला असल्यामुळं मी झटकन मला हव्या त्या काउंटरमध्ये पहिल्यांदा घुसले. सगळ्यात पहिल्यांदा मी इजिप्तच्या काउंटरवर गेले. तिथे मी ह्या बोहेमियन पर्स खरेदी केल्या. ज्या दोन्ही पांढऱ्या रंगाच्या तुम्हाला दिसत आहे ह्या बोहेमियन पर्स आहेत. त्यानंतर अल फाहिदी नेबरहूड या ठिकाणी मी उंटाच्या कातड्यापासूनच पेंट केलेला उंट घेतला, जो तुम्हाला भिंतीवरही लावता येतो आणि फ्रीज मॅग्नेट म्हणूनही लावता येतो. त्याचं रंगीत चित्र तुम्ही पाहू शकता. त्याच ठिकाणी हाताने तयार केलेले उंटाचेच मोबाईलचे पाऊच विकणाऱ्या काही स्त्रिया मला दिसल्या. त्यांच्याकडनं उंटाचे पाऊच मी खरेदी केले. बकलावा हा दुबईमध्ये अत्यंत प्रसिद्ध खाण्याचा पदार्थ मिळतो. तो गिफ्ट करायचा जो बकलावा असतो त्याचा मी गिफ्ट बॉक्स एक खरेदी केला. तिथला कुनाफा आणल्याशिवाय तर तुमची ट्रिप पूर्ण होतच नाही, म्हणून तिथला डर्बीचा कुनाफासुद्धा आणला. शिवाय त्या खालीच तुम्ही पाहू शकता पिवळ्या रंगाचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक सेंटेड कुनाफासुद्धा आहे, जो तिथं खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. त्याच्या शेजारी दिसलेल्या एका दुकानामध्ये मी प्युअर रोजमेरी ऑइलसुद्धा खरेदी केलं. त्या शेजारी तुम्हाला एक काळ्या रंगाची डबी दिसत असेल, त्यामध्ये बाखूरच्या काड्या आहेत. त्या बाखूरच्या काड्या तुम्ही जर इलेक्ट्रिक धूपदाणीमध्ये टाकल्या तर त्याचा अत्यंत सुंदर असा वास घरभर पसरतो. त्यानंतर मी गेले रशियाच्या काउंटरवरती. रशियाच्या काउंटरवरती मी होडीमध्ये बसलेल्या 4 नावाड्यांचं घड्याळाचं चित्र खरेदी केलं आणि त्याच शेजारी मला दिसले डेट्स. तर ह्या कंपनीचे जे ब्लॅक एम्ब्रेड डेट्स आहेत हे तिथे खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात आणि प्रसिद्ध आहेत, म्हणून ते घेतले. त्यानंतर आजवा डेट्स हे तिथलं खूप प्रसिद्ध खाल्लं जाणारं प्रॉडक्ट आहे, त्यामुळे आजवा डेट्ससुद्धा घेतले. आणि आपण दुबईत आलो आहे म्हणून दुबईचा एक टी-शर्टसुद्धा घेतला. त्यानंतर आले मी ऑर्नामेंट्सकडे. बटरफ्लाय गार्डनमध्ये मी गेल्यानंतर त्या बटरफ्लाय गार्डनमधून मी ही 2 गळ्यातली कानातली अत्यंत बारीक मोतीकाम केलेली ती खरेदी केली. तिथे अल्लाउद्दीनचा चिराग एक होता, तोही खरेदी केला. त्यानंतर मला त्या बटरफ्लाय गार्डनमध्ये खरोखरची बटरफ्लायची चॉकलेट्स दिसली, म्हणून त्याचं पॅकिंग केलेली. आणि मी जेव्हा गोल्डसूकमध्ये गेले त्यावेळेला त्या गोल्डसूकला दिलेल्या भेटीची एक आठवण म्हणून मी स्वतःचा फोटो असलेला एक फ्रीज मॅग्नेटसुद्धा तिथे करून आणलेलं तुम्ही बघू शकता. दुबईमध्ये बेस्टो कंपनीचा जो पिस्ताचिओ आहे तो खूप खाल्ला जातो, म्हणून मी तो तिथून एक विकत आणला. आणि ज्या उंटाच्या पोटामध्ये तुम्ही चॉकलेट भरू शकता असा एक उंटसुद्धा खरेदी केला. तर मैत्रिणींनो, हा आहे माझा भाग 1. भाग 2 मध्ये मी तुम्हाला अल्बम उघडून आतमधल्या गमती जमती दाखवणार आहे. तर भाग 2 मध्ये पुन्हा भेटूया.